नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूजच्या मुद्दा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय, तर अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेलाही या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं। ग्रामपंचायत निवडणुकीचा कल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कायम राहील का? या निवडणुकीत गावचं राजकारण असतं की पक्षाचं? महायुतीच्या विजयाचं कारण काय? शरद पवार गटानं बारामतीत निवडणूक का लढवली नाही? या सर्व प्रश्नांवर सर्वसामान्यांची मतं जाणून घेणार आहोत आमच्या या विशेष शो मधून। तर आपण थेट जाणार आहोत काल जाहीर झालेले आहेत आणि या निकालांमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महायुती हे समोर असल्याचं दिसून येत आहे। नेमकं काय कारण आहे, गावातील लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत नागपूर जिल्ह्याच्या लोणारा या गावामध्ये। आणि लोणारा या गावातील हे काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, काय वाटतं? आमच्या लोणारा ग्रामपंचायतला 15 वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती। 15 वर्षानंतर आमच्या गावाला परिवर्तन झाल्यानंतर बघा, लोकांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे आमच्या विकास कामावर विश्वास ठेवून काय परिवर्तनाचं कारण काय वाटतं? आम्ही जे गावामध्ये कामं केले, लोकांचे जनतेचे कामं केले, जनतेपर्यंत पोहोचलो। त्यांच्या घरी जाऊन प्रचार केला। त्यांना आम्ही जे कामं केलेली आहे 10 वर्षापासून ते पूर्ण पटवून दिली। अनेक ठिकाणी प्रत्येकाशी संपर्क येतो, त्यामुळे पक्षाचं राजकारण किती महत्त्वाचं आहे? पक्षाचं राजकारण खूप महत्त्वाचं आहे। बघा, आता आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून जेव्हा ते पालकमंत्री होते ते नागपूर जिल्हा ग्रामीणचा इतका भरपूर विकास झाला। त्यांनी पालकमंत्री असताना इतकी DPDCतून इतकी निधी दिली। आमच्या गावाला पण कोटी रुपयाची कामं झालेली आहे। मी 5 वर्षात 5 कोटीचा विकास केलेला आहे। आणि आपल्या मोदी साहेबांनी जे घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, त्यांच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ आणि अशा खूप काही योजना आहे, त्यांनी त्या जनतेपर्यंत पोहोचल्या। तर सर्व लोकांचा जो कौल आहे तो भारतीय जनता पार्टीच्या फेवरने गेलेला आहे। काय वाटते आता हा जो निकालाचा कल आहे, भाजप मोठ्या पक्ष म्हणून समोर आलेला आहे, हाच कल लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत कायम राहील का? कायम राहणार। लोकसभेत पूर्ण बहुमत सरकार येणार, लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पण येणार। कायम राहील असं वाटतं? कायम राहणार। का बरं कायम राहील असं वाटतं? सर, यांची जे कामं आहे, साहेबांच्या कामामुळे सर पूर्ण जो विकास आहे तो होत चाललेला आहे। समोर जे दिसत आहे, मोदी साहेबांची जी हवा होती आधीपासूनच, त्यांची हवेमुळे जे सर्वांचं परिवर्तन होऊन राहिलं ते कायमच राहणार आहे। तर गावातली ही निवडणूक होती, अगदी स्थानिक लेवलची ग्रामपंचायतीची निवडणूक समजण्यात येते। मात्र त्यानंतरही जो इथला कल आहे तो देखील कल आता लोकसभा आणि आगामी निवडणुकांमध्ये कायम राहणार असल्याचं यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। नागपूरनंतर आता जाणार आहोत बारामतीमध्ये। अजित पवार गटाच्या विजयावर बारामतीकरांना काय वाटतं हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी। बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या। तर या निवडणुका काय सांगतात ते आपण पाहूयात। आता मी आहे बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावामध्ये। भाजपने या 32 ग्रामपंचायतीपैकी 2 जागांवरचे वर्चस्व मिळवलेले आहे। हे भाजपचं मोठं यश म्हणावं लागेल का? हा, यश तर आहेच। 0 होते त्याचे 2 झाले तर त्याला, किंवा एक आमची पारोडीची तर अगोदर होतीच, आता त्यामध्ये चांदगुडवाडी म्हणून एक गाव आहे, तिथले एक ॲडिशनल झालेलं आहे। आणि थोडं प्रत्येकजण आपापल्या गावामध्ये भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पक्षातील लोक आपल्या विकासासाठी प्रयत्न करतात। त्याला मतदारांनी थोडीशी ही करून दिलेली आहे, सहकार्य केले, त्याच्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद करतो। अजित पवारांना 32 ग्रामपंचायतीपैकी 30 ग्रामपंचायतीत वरती अजित पवारांचं वर्चस्व झालेलं, हे मोठा पाठिंबा म्हणायला लागेल। आदरणीय दादा हे विकास पुरुष म्हणून अख्ख्या राज्यात ओळखले जातात। त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामती तालुक्यात केलेले विकास काम आणि विकासाचा डोंगर। त्यामुळं बहुतांश सर्वच ग्रामपंचायती आदरणीय दादांना मानणारे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता ते निवडून आलेले आहेत सरपंच आणि सदस्य। तर हा विकासाचा विजय आहे आणि दादांचं मतदारसंघावर असलेलं प्रेम आणि त्यांचं डिव्होशन। एकंदरीत शरद पवार गटाकडून कोणताही उमेदवार या ग्रामपंचायतीमध्ये उभा करण्यात आलेला नव्हता। अजित पवारांचे वर्चस्व असल्यामुळे हे निर्णय घेण्यात आले, तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं नाही आहे। आदरणीय पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत आणि त्यांनी पहिल्यापासून कधीच ग्रामपंचायतमध्ये बारामती तालुक्यातल्या कुठल्याच लक्ष घातलं नाही। ते पहिल्यापासून अजितदादाच ते काम पाहतात
त्यामुळे आताही त्याच पद्धतीने अजितदादांनीच काम पाहिलं आणि पवारसाहेबांनी त्यात लक्ष घातलेलं नाही. मामा, एकंदरीत जे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा जसा कल आहे तसाच येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुकांमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये असं दिसेल? नाही, काय वाटतं? प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळी असते, परंतु जसं आता जर बघितलं तर महायुतीला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्तीच्या जागा मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आता आमचं जरी गावकुसावर थोडंसं भांडण असलं तरी माझा पक्ष ह्यांचा पक्ष वरच्या लेवलला एकत्रित त्या ठिकाणी काम करत आहात आणि त्या दोघांच्या कामाचं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. आमचं काय वेगवेगळ्या विषयावर स्थानिक पातळीवरचे काय विषय होते त्या गोष्टीवर या ठिकाणी ही निवडणूक लढवली गेली. लोकसभा आणि विधानसभा वरिष्ठ जे निर्णय घेतले तर कदाचित आम्हाला एकत्रही लढावं लागतील, त्याचं काय सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं ह्याचा विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या इलेक्शनवरती कसा कल राहील जसा ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये राहिला? नाही, स्थानिक लेवलचे मुद्दे वेगळे असतात आणि लोकसभा आणि विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात. परंतु आजच्या परिस्थितीला तर महायुतीला चांगलं सपोर्ट केलेला आहे लोकांनी. आता त्या विधानसभेच्या वेळेस वेगळा विषय असेल, पण ह्या दृष्टीने वाटतं की बाबा पुढं पण हा कल राहू शकतो. तुम्हाला काय वाटतं? विचार केला तर महायुती आता राज्यात अग्रेसर ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आल्यात आणि नूतन दादा गटांचे 450 ग्रामपंचायती आणि सरपंच निवडून आल्यात. भाजपनंतर 2 नंबरला अजितदादा गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो दादांच्या तटकरे साहेबांच्या, प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात आता 2 नंबरला आहे. तर येणाऱ्या विधानसभा लोकसभेला ती वेगळी गणित आहेत. आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतील दादा तर त्यानुसार आम्ही पुढं तशी वाटचाल करू. या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये पक्षाचं राजकारण असतं की गाव पातळीवरचं राजकारण? पक्षाचं जरी असले तरी मुद्दे फार स्थानिक असतात आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली जाते. निवडणूक ही लोकशाहीचं द्योतक आहे. निवडणुका प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजेत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक होणं ही लोकशाहीचं प्रतीक आहे. त्याच्यात काय आणि फार स्थानिक विषयावर असतात. कधी कधी काठीवडीचा विषय असल्यामुळं त्याच्यामुळं राज्यावर जातो हा भाग वेगळा, परंतु स्थानिक मुद्द्यावरच आपण ही निवडणूक ह्या ठिकाणी ग्रामस्थांना असणाऱ्या अडचणी, ह्या ठिकाणच्या असणाऱ्या गैरसोयी, ह्या ठिकाणच्या असणारा गैरकारभार, ह्या ठिकाणचे रस्ते, गटार, शौचालय, वाचनालय, युवांसाठी खेळासाठी नसलेले पटांगण, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विषय स्थानिक पातळीवर आहे आणि आपल्याला त्याच्यावरच अंकुश करायचा आहे. आपल्याला त्या गोष्टी सुधारण्यासाठी या सत्ताधारी जरी कुणी असला आज त्या ठिकाणी तरी त्या लोकांवर आपल्याला एक अंकुश ठेवलेला असायला पाहिजे आणि त्यांनी एक चांगली कामं करून घ्यायची जी जबाबदारी आमच्यावर दिली ती आम्ही त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी पार पाडू. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, काटेवाडी, बारामती. आता यानंतर जाणार आहोत कोल्हापूरमध्ये, कारण कोल्हापूर जिल्ह्यालाही राजकीयदृष्ट्या एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निकालावर कोल्हापूरवासियांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील. नक्कीच कोल्हापूरकरांची नेमकी या संदर्भातलं काय विश्लेषण आहे ते देखील आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. कोल्हापुरातली काही मंडळी आपल्या सोबत आहेत, त्यांनाच या कालच्या निकालासंदर्भात विचारा. काय वाटतं, एकीकडे भाजप हा मोठा पक्ष होताना कालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळाला? नाही, सरळ सरळ हे चुकीचं आहे. भाजपनं असं म्हणणं फार चुकीचं आहे. कारण कुठलीही ग्रामपंचायतीची निवडणूक ही चिन्हावर होत नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर ॲनलाइज करू शकत नाही की हे आमचेच आहेत म्हणून. मुळात माझं तर असं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर बऱ्याच सीट्स निवडून आलेल्या आहेत. कारण गेलेल्या लोकांबद्दल कुणालाच काही सहानुभूती नाही आहे आणि हे विनाकारण म्हणजे क्रेडिट ओढण्याचं काम चालू आहे. बाकी ह्यात दुसरं हे बघा, ग्रामपंचायतीची निवडणूक ही स्थानिक गटातटावरची निवडणूक असते, गावाच्या वेशीवरची निवडणूक असते. ती काय गावाच्या बाहेरच्या मुद्द्यांवर राजकारण नसते. त्यामुळं ह्याचं क्रेडिट जर एवढंच भाजपला वाटते ना की बाबा आमच्या एवढ्या सीट्स निवडून, तुम्ही घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, तुम्ही घ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका. तुम्हाला वाटतं हे आत्ताचा ट्रेंड कालचा होता तो विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत राहील तसाच? काही सुद्धा नाही. हे सगळं आहे ते भोगळ कारभार आहे. आज कसं आज कोणी जरी आला तर परक्याचं सुद्धा आता हे करायचं की हा माझा मुलगा आहे तसं हे जाहीर करून देत. आता विशाल भाऊंनी सांगितलं की पक्षाच्या चिन्हावर कुठलीच ग्रामपंचायतीची निवडणूक होत नाही. पक्षाच्या चिन्हावर झाली तर खरोखर या महाराष्ट्रामध्ये कोण एक नंबर आहे ते जनतेसमोर येईल.
तुम्हाला काय वाटतं नेमकं? काल राष्ट्रवादी पक्ष जे आहे ते फुटल्यानंतर आता अजित पवार गट झाला, शरद पवार गट आहे. शरद पवार गटाला मात्र मोठं खातं कुठंतरी उघडता आलेलं नाही. अजित पवारांची मात्र ताकद कोल्हापूरमध्ये देखील वाढलेली पाहायला मिळाली. अनेक ग्रामपंचायतीवर झेंडा आहे. शिवाय राज्यात देखील मोठा पाहायला. काय नेमकं कारण वाटतं? मला तेच म्हणायचं आहे की हे कुठल्या निकषावर कुठल्या पक्षाला एवढ्या सीटा मिळाल्या हे केलं. आता उदाहरण, माझ्या एका गावात माझा मित्र काल निवडून आला, तर तो तिथल्या स्थानिक आघाडीत तो शिवसेनेला जर मानत असला तरीसुद्धा त्याच्यासाठी तिथं काँग्रेस, जनसुराज्य असेल, राष्ट्रवादी असेल, तिथल्या लोकांनी त्याला एक भावकी म्हणून करतात, मित्र म्हणून करतात किंवा गावातलं एक चांगलं काम म्हणून करतात. पण हे पटलेलं नाही की ह्यांच्या एवढ्या सीटा त्यांच्या तेवढ्या, आणि हे पहिल्यांदाच बघालोय गेल्या 2 वर्षात. ह्याच्या आधी असं कधीच नव्हतं की ग्रामपंचायती निवडणुकीत पक्ष कुठला मोठा आणि कुठला लहान. तुम्हाला काय या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटतंय? हे असाच ट्रेंड असा पुढच्या निवडणुकांपर्यंत राहील? नाही, एकंदरीत जरी बघितलं तर ग्रामपंचायत इलेक्शन ह्या टोटली पूर्ण ग्रामीण भागातल्या असतात, त्या गटातटाच्या नक्कीच असल्यामुळे शेखर, धन्यवाद. तर आपण बघतोय कोल्हापूर वासियांनी आपल्या ह्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. यानंतर जाणार आहोत कोकणामध्ये. कोकणवासियांना या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी. कोकणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चांगलं यश मिळवलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचं हे यश आहे. याबद्दल आपल्याशी काही बोलायला इथे पदाधिकारी आहेत. मला सांगा, भारतीय जनता पक्षाने जे यश मिळवलंय नेमकं काय कारण असतील त्याचे? हे जे यश मिळालं ते म्हणतायत हे महायुतीचं यश आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना पक्षाची युती आहे आणि तो युतीचा धर्म आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह्यापूर्वी सुद्धा ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये पाळला होता, आताही पाळला. काही अपवाद असेल, काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी आता मध्ये उदाहरण सांगत दोडामध्ये गाव विकास पॅनल आले 3 ग्रामपंचायतीमध्ये. महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जो विजय झालेला आहे तो भाजप आणि शिवसेना पक्षाचाच झालेला आहे. मला सांगा, महायुतीचा जरी विजय झाला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसलेला आहे. काय कारण असतील? उद्धव ठाकरेचं अस्तित्व संपत चाललेलं आहे ना. शिंदे साहेब होते त्यावेळी सगळं एकत्र होतं. सामान्य शिवसैनिक शिवसेनेबरोबर होता. त्या उद्धव ठाकरे साहेबांना आता विचार करावा. आताचा जो पक्ष स्थापन म्हणजे नवीन जर शिंदे साहेबांनी हे केलंय की नाही, त्यामुळे ते जर बघितलं तर ते उत्तुंग यशच म्हणावं लागेल. तसं काय, आणि अजित पवार साहेबांनी जे काही यश मिळवलं आहे ते पवार घराण्याचं पूर्वीपासून आहे आणि जे राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे आणि तसंच त्यांचं यश काय मोठं म्हणता येणार नाही. भाजप आणि शिवसेना आणि आपले अजित पवार साहेब यांच्या तिघांच्या युतीमुळे, महायुतीमुळे हे सगळं आपल्याला फायदा, म्हणजे त्या युतीला फायदा झालेला आहे. मला अगदी शेवटी सांगा की आता जी युती झाली याच्यात कुठे पक्षचिन्ह नव्हतं, त्याच्यामुळे जर राजकीय पक्षाचे लेबल लावलं जातं ते कितपत योग्य आहे? नाही, असं काय म्हणता येणार. समजा आता मी माझा कार्यकर्ता माझ्या ऑफिसमध्ये येतोय, तो निवडून आला तर तो मी माझाच कार्यकर्ता म्हणणार. त्यामुळे तसं झालेलं आहे. राजकीय स्वरूप कुठे लावलेलं नव्हतं. आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे गंभीरपणे. आमच्या साहेबांनी सांगितलं होतं की महायुतीला धक्का बसेल असं कुठलंही वर्तन करू नका. तर आपण बघताय की कोकणात ज्या निवडणुका झाल्या त्यात भारतीय जनता पक्षानं एक चांगलं यश मिळवलंय. मात्र एकूणच जर बघितलं तर या निवडणुकीचा लोकसभेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. कारण गाव हा महत्वाचा ठरतो. गावातले जी राजकीय समीकरणं ती महत्वाची ठरत असतात. विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग. याच ग्रामपंचायत निवडणुकातील निकालांसंदर्भात खालापूरमधील जनतेशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी. हा जो काही परिणाम आहे हा आगामी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीवरती काय परिणाम याचा होईल, ही परिस्थिती अशीच राहील, काही बदल तुम्हाला होईल असं वाटतंय? त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक ज्या या अशा निवडणुका असतात या स्थानिक पातळीवरच्या याच्यावर घेतल्या जातात आणि ह्यामध्ये ज्या युत्या आघाड्या ज्या होत आहेत त्या तुम्ही काही ठिकाणी बघाल तर शिंदे गटाच्या विरुद्ध BJP, काँग्रेसच्या राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, अशा या वेगवेगळ्या पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या सामोरं जायला यांना लागलेलं आहे. कुठेतरी शरद पवारांवरती अजितदादा सरस होताना दिसत आहेत का आणि शिंदे ठाकरेंपेक्षा सरस होताना आपल्याला दिसत आहेत का? निश्चितच आता ज्या मतदान झालंय त्याच्यात तसं म्हणता येईल. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेला पक्ष विरहित निवडणुका होतात. कारण पक्षाचं चिन्ह नसल्यामुळे स्थानिक लेवलला कसा माणूस आहे हे बघून, आणि आता सध्या जी संस्कृती ढाबा आणि पाकिट संस्कृती आल्यामुळे यांचा विजय झालेला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर होत नाही, पक्षाचा AB फॉर्म नसतो. त्यामुळं ग्रामपंचायत निवडणुकीला वेगवेगळ्या अशा विचित्र प्रकारच्या सगळ्या आघाड्या झाल्या होत्या, युत्या झाल्या होत्या.
त्यामुळे अमुकच एक पक्ष पुढे आणि अमुकच एक पक्ष मागं असं जे म्हटलं जात आहे त्याला मला ते मान्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सगळेच पक्ष एकत्र झाल्याचं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खालापूर, रायगड. तर यानंतर बीडकरांनी ग्रामपंचायत निकालावर काय मत व्यक्त केलंय हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी केलेल्या बातचीतीमधून. राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने तसेच भाजपने बाजी मारल्याचा दावा केला जात आहे. त्या खालोखाल शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील जागा मिळवल्या असून हे शिंदे गट आणि अजित पवार गट कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला आणि तसेच शरद पवार गटाला देखील भारी ठरत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील हा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे आणि यातून आगामी राजकारणाचे समीकरण कसे जुळतील याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत. आपण त्यांची चर्चा करूया की नेमकं काय सांगाल, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून काय दिसतंय, जनतेचा कौल कोणाला मिळतो? बीड जिल्ह्यामध्ये साधारण 186 ग्रामपंचायतच्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या. त्याच्यामध्ये 11 ग्रामपंचायतमध्ये बहिष्कार काढला, 16 ग्रामपंचायत निवडून झाला. म्हणजे साधारण 158 ग्रामपंचायतच्या निवडणुका काल संपल्या. त्याचे निकाल आले आणि निकाल आल्यानंतर एक आश्चर्यकारक धक्का असा बसला की ज्या नेत्यांनी आमच्या गटाच्या किती ग्रामपंचायत आल्या ते जे सांगितलेलं आहे सगळ्या नेत्यांच्या ग्रामपंचायतच्या आकड्याचा जर हिशोब केला तर साधारणतः 400च्या आसपास. ज्या पद्धतीने भाजपने 2014ला महाराष्ट्रासह देशातील जनतेला फसवलं होतं त्याच पद्धतीने 19लाही फसवलं आणि आताही फसवलं. भाजपची फसवण्याची परंपरा ही कायम आहे. कालच्या निवडणुका जरी हा पक्ष दावा करत असेल, तो पक्ष दावा करत असेल किंवा आणखी कुणी दावा करत असेल, आताच मुंडे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुका किती होत्या यापेक्षा निवडून आलेली संख्या जास्त आहे. त्यामुळं आणि सत्य हे आपण मानलं पाहिजे की ह्या निवडणुका फक्त पैशाच्या जोरावर भाजपने जिंकलेल्या आहेत. विकासाचे विजय त्यांच्याकडे कोणताही नाही. त्यामुळे तिथे स्थानिक पातळीवरच्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका घ्यायला तयार आहेत. त्यांना निकाल माहीत आहे. त्यामुळे कालच्या ग्रामपंचायतीचा बोबावा न करता त्यांनी प्रत्यक्ष जनतेत येऊन दाखवावं निवडणुकीच्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर. त्यामुळे कालची निवडणूक ही फक्त पैशाच्या जीवावर त्यांनी काबीज केलेली आहे. अजितदादाचे गटची सरशी बीड तालुक्यामध्ये बीड विधानसभेमध्ये 16 ग्रामपंचायती होत्या. त्या 16पैकी 2 ग्रामपंचायती एकदम मोठ्या होत्या. त्यात नेकनूरची ग्रामपंचायत ती बी अजितदादा गट आणि मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेली आहे. आणि नाळवंडीची पण ग्रामपंचायत अजितदादा गटाकडे आलेली आहे. आणि असेच बीड तालुका असेल, गेवराई तालुका असेल, अमरसिंह भैया पंडित आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ग्रामपंचायती जास्त आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील ही महत्त्वाची असलेली निवडणूक आता पार पडली असली तरी आगामी निवडणुकांवर या निवडणुकीच्या निकालाचा कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढारी न्यूजसाठी बीडवरून उदय नागरगोजे. यानंतर या निकालासंदर्भात जळगावकरांची मतं जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी. राज्यात ग्रामपंचायतीचे निकाल सगळ्यांना हाती आलेले आहेत आणि आपण बघितलं असेल की यात महायुतीला सर्वाधिक कल हा मतदारांचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यानुसार आज आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे निकाल नेमकं काय सांगतात ह्याविषयी आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, आपण बघितलं असेल की ग्रामपंचायतीचे जे निकाल आहेत त्या निकालांचा कल महायुतीकडे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कुठेतरी भाजप आणि शिंदे गटाला पाठिंबा मिळतोय असं चित्र राज्यात आपल्याला पाहायला मिळतंय का, जिल्ह्यात पाहायला मिळतंय? ग्रामपंचायत ही स्थानिक लेवलला असते. त्याच्यामध्ये पक्ष नावाचा प्रकारच नसतो. सर्व पक्षीय कार्यक्रम असतो त्या ठिकाणी. तो म्हणतो ह्या पक्षाला त्या मागच्या एकत्र येऊन जातात आणि त्या ठिकाणी ते निवडणूक लढतात. त्यामुळे पक्ष हा विषय त्या ठिकाणी नसतो. आता काँग्रेसचे आता 858 जागा दाखवलेल्या गेलेल्या आहेत आणि ते 858 म्हणजे मग आता त्यांनी जे आहे ते सांगितलं. पण असं नाही की बा आमच्या 2000 जागा निवडून आल्या, 1500 आल्या, असं नाही. पण यांची जी आकडेवारी जी असते भाजपची आणि शिंदे गटाची ही कायम वरचढ असते आणि ते पटकन आकडेवारी देऊन टाकतात. म्हणजे निकाल लागण्याच्या आधी त्यांची आकडेवारी तयार असते की काय, त्यांची पूर्व परिस्थिती त्यांची तयारी असते की असं दिसतं. त्यावेळी ग्रामपंचायतच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावरती होत नसतात आणि जे सदस्य आज निवडून आलेले आहेत त्यांच्या 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये 2 महत्त्वाच्या निवडणुका होतात, विधानसभा आणि लोकसभा. त्यावेळेला हे आज ह्या पक्षाचे आले किंवा त्या पक्षाचे आले असं ज्यांना लेबल लावलं जातं ते त्या 2 निवडणुकांच्या वेळेला स्वतंत्रपणे पक्षाची निवड करतात आणि त्यांच्यासाठी काम करतात. यानंतर जाऊयात शिर्डीमध्ये. शिर्डीतील मतदारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, त्याचे निकालही हाती आले आहे.
अनेक ठिकाणी गुलाल उधळला गेला आहे. ह्या निवडणुका स्थानिक पातळीवर जरी लढवल्या गेल्या असल्या तरी मात्र त्याला पक्षाची ही किनार असते. ह्या निवडणुकीत महायुतीला काहीसा मतदारांनी उजवा कौल दिल्याचं दिसून येत आहे. महायुतीच्या जास्त जागा निवडून आलेल्या आहे. आपल्याबरोबर काही मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आहे या ग्रामपंचायतीचं गणित. काय सांगाल तुम्ही की ग्रामपंचायतीत जर तसं बघितलं तर भाजपाला मोठा एक जनाधार मिळालेलं दिसून येत आहे. काय असू शकतं कारण? जी युती महायुती झालेली ही विधानसभेला सुद्धा शिवसेना BJP ही एकत्र युती करूनच निवडणुका जिंकलेल्या होत्या आणि तो कौल लोकांनी महायुतीला दिलेला होता. त्याच्यानंतर जे झालं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता जे झालं BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं त्याच्यात जर बघितलं तर भाजपाला जास्त कल दिला गेला आहे लोकांनी. काय कारणं असू शकतात? भाजपाला कल देण्यामागं जे नरेंद्र मोदी साहेबांचं सबका साथ सबका विकास हे महत्त्वाचं कारण आहे. आणि जे नरेंद्र मोदी साहेब जे करताय ते सर्व दलित घटकापर्यंत मोठ्यापासून लहान्यापर्यंत सर्वांना सामावून घेतलेलं आहे. आणि याच्यातून लोकांना माहिती जे पहिले आपल्यापर्यंत येत नव्हतं ते आपल्या तळागाळापर्यंत मिळू राहिलं. आणि त्यांचे जे महत्त्वाकांक्षा आहे ते आपल्या भारत देशाला पुढं घेऊन जाण्यासाठी, त्यासाठी शेती असू व्यवसाय असू या प्रत्येक याच्यामध्ये आपण सर्वच आघाडीवर पुढं येऊ राहिलो. त्यामुळे जो कौल दिलेला आहे हा BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला दिलेला आहे. यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.